सो हॅलो गायज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे सॅटर्डेची सकाळ आहे. आणि ॲक्च्युली सॅटर्डेला मला सुट्टी आहे या सॅटर्डेला, पण मला बँकेचं काम आहे, त्यामुळे मी बँकेचं काम करायला निघाली होती. दरवर्षी जसं आपलं KYC भरायचं असतं तसं यावर्षीसुद्धा KYC अपडेट करायचा होता. सो त्याच्यासाठी मी गेली होती. सो KYCचा फॉर्म मी जाऊन सबमिट केलेला आहे आणि येस, KYCचं काम माझं आता मी करायला जात होती. आणि तिकडे तुम्ही बघू शकता की आता दुपारचा टाईम आहे. इतकं घाम, इतकं गर्दी, गाड्यांची गर्दी, नॉट माणसांची गर्दी. आणि त्याच्यामध्ये ऊन, यार एवढं इरिटेट व्हायला होतं ना, खरोखर यार खूप इरिटेट व्हायला होतं. प्लस बाकीच्या गोष्टी पण, की गेल्यावर काम होईलच की नाही माहीत नाही, ते पण यार डोक्यात येतं. त्यानंतर आज दुपारी आईने गुलाबजाम बनवायला घेतले होते. सो येस, थोडंसं आईला गुलाबजाम वळून दिलेत आणि बघूया कसे इट टर्न्स आउट टू बी. आईने आधीच सांगितलेलं भेगा नाही असायला पाहिजे, तरी थोड्या थोड्या भेगा होत्या. लेट अस सी, विथ भेगा वी विल ईट. आणि त्यानंतर संध्याकाळी मी ॲज युज्युअल फेरफटका मारायला निघाली होती. त्याच्यामध्ये मी पहिला गेली एका दुकानामध्ये, जिथे मी एक बघून ठेवलेली एक ड्रेस किंवा एक जीन्स बघून ठेवलेली, ती मला घ्यायची होती. कारण ती खूपच कॉझी आहे आणि जीन्समध्ये कसं आपल्याला म्हणजे टाईट वगैरे होतं काही वेळेला, पण मला असं थोडं लुजमलाज पाहिजे होतं. सो त्याच्यासारखं मला मिळालं. आणि ते कधी कधी बेल्टमुळे आपल्याला घट्ट वाटायला लागते. सो येस, ते पण मला अवॉइड करायचं होतं. प्लस इथे तुम्ही मंदिराचं काहीतरी दुरुस्ती होते ते बघू शकता. आणि आता मी निघाली आहे डोंबिवलीला जाण्यासाठी. माझी ॲक्च्युली उद्याची नाही, सॉरी, मंडेची शॉपिंग चालू आहे. कारण मंडेला मला उपवास असतो, तर उपवासाच्या वेळेला फक्त फ्रूट्स खायचे असतात. फ्रूट्स आणि बाकीचं जे काय असेल ते उपवासाचं ते खायचं असतं, वेफर्स. सो मी आज गेली होती, तर मी म्हटलं की वेफर्स, फ्रूट्स सगळं मी घेऊन येईन. सो त्यासाठी मी निघाली होती. सो हे मला पहिला पर्पल तिकडे दिसलं, खूप खुश झाली यार हे बघून. आणि मला माहिती होतं की हे आता 9मीपर्यंत असणार आहे, म्हणजे उद्यापर्यंत असणार आहे. सो उद्या परत मी इथे येणारच आहे. माझं प्लॅन आहे इथे यायचं उद्या परत. येस. आणि या हे थोडंसं तुम्हाला लाईट्स वगैरे दाखवताना मला खूप आनंद होत आहे. आमच्या डोंबिवलीमध्ये एवढी लाईटिंग आता व्हायला लागली आहे ना, आय स्वेअर आय एम लव्हिंग इट. म्हणजे असं झालं आहे की आपलं थोडंसं मूड ऑफ असल्या इकडे गेलो ना काय, मग एकदम डोकं बरोबर शांत होतं. आणि येस, इथे थोडंसं काहीतरी प्रोग्राम पण चालू होता. मला माहीत नाही एक्झॅक्टली कसला प्रोग्राम होता. आय थिंक सिंगिंगचा होता का कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचा कसला प्रोग्राम होता, मला नक्की माहिती नाही. काहीतरी अभंग समथिंग चालू होतं. सो पण लोकांची गर्दी बघा त्या गोष्टीला, कल्चरल कुठलीही गोष्ट असू दे, लोकांची गर्दी इकडे भरपूर असते. यांच्यामध्ये हे एक आहे की काही पण कल्चरल प्रोग्राम ठेवलं ना तरी पण माणसं येतात, कुठून ना कुठून येतात. सो ते मला बघायला डोंबिवलीचं मला खूप कौतुक वाटतं त्याच्यासाठी, की असं होतं नेहमी. असं नाही की काहीतरी प्रोग्राम होतं आहे आणि सगळं रिकामं आहे आणि मूर्खासारखे सगळे लोक फक्त तिथे उभे आहेत, असं कधीच होत नाही. माहिती आहे, गर्दी जमते. आणि फडके बोललं तर ते इम्पॉर्टंट. आणि ही माझी फेवरेट जागा अख्खा फडके रोडमधली, ती गणेश मंदिर, मला खूप आवडते ही जागा. जेव्हा पण मला काही प्रॉब्लेम होतो, जेव्हा पण मला असं वाटतं मला काही समजत नाही, तेव्हा मी तिकडे येते. आणि हे जरा मी आज शिवाजी उद्यानाच्या आत गेली होती, थोडंसं ते एक्सप्लोअर केलं. हे जे एवढं बदललं आहे ना, मला खरोखर असं वाटतं माहिती आहे की किती चेंज झालं आहे सगळं. म्हणजे मी इथे गेली आहे, मी भरपूरदा इथे गेली आहे, माझ्या फ्रेंड्सबरोबर म्हणा, माझ्या कॉलेज फ्रेंड्सबरोबर फिरायला वगैरे मी आधी गेली आहे. पण त्यानंतर आज जी मी बघते आहे ना, बघा शिवाजी महाराजांचं मस्तपैकी हे बांधलेलं आहे आणि सगळं दिसायला किती मस्त केलं आहे सगळं. इकडे आमची जी तुम्ही इथे आता बघताय, तिथे ॲक्च्युली आमची मोराची गाडी असायची. मोराची गाडी इन द सेन्स ती एकदम टिपिकल, त्याला असं दिसायला पण मोर होता समोर, म्हणजे मोरासारखीच दिसत होती. तो बरोबर तो पिकॉक कलर वगैरे मारलेली आणि तसं तुरा असायचा त्या गाडीला, तशी होती यार. आत्ता ही गाडी पण बघा, ही गाडी पूर्णपणे चेंज झालेली आहे. इथे भरपूर लहान मुलं मला दिसली खेळताना.
आणि बाय टाटा. अक्षरशः सेल्फी वगैरे घेताना पण मुलं काय पोज करतात यार. आणि आम्ही जाऊ दे यार, आता आमच्याबरोबर कंपॅरिझन पण नाही करता येणार की आम्ही कसे होतो आणि काय करायचं ते आम्हाला कळायचंच नाही. समोरचा फोटो काढतोय की काय. आम्ही तर असेच आकाशात बघा, ह्याच्यात बघा. कधी कधी समोर कोण असलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही ढगातच बघितलेलं आहे दरवेळेला फोटो काढताना. वरती बघा, या साईडला बघा. कॅन्डिड, आम्ही कॅन्डिड माणसं. हे सगळे पोज रेडी लोक आहेत. ही सगळी आत्ताची जी जनरेशन आहे ती रेडी एकदम. आणि खूप बरं वाटलं मला. पण ती गाडी चेंज झाली ते माझा खूप वाईट वाटलं. त्यांनी मोराचं सस्टेन का नाही केलं ते मला कळलं नाही. मोराचं ते सस्टेन करायला पाहिजे होती. तुम्ही गाडी पूर्ण भले बदला यार, समोर एक मोर ठेवा म्हणजे काहीतरी आम्हाला आठवण राहिलं असं. आणि हे तुम्ही बघू शकता संध्याकाळी मी परत येताना घरी परत येते आहे. येस, सॅटर्डे इज ओव्हर. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सबस्क्रायबिंग. थँक्यू.